का? हा नमस्कार साहेब. हं. काय बोला, नाही बोला. म्हटलं ते त्या दिवशी जे आश्वासन मिळाले आम्हाला. हो, तर मिळालंय ना. हां. हो, पण ते आता त्याच्यावर काही जणांचं म्हणणं आलं, की जेव्हा तुम्हाला शिष्टमंडळ भेटायला आले होते ना जगदाळे सर वगैरे. हां, हां. जगदाळे अहो सर हे होते. हां, मग काय म्हणले? काय ज्ञानेश म्हणणं चव्हाण, आहे? ज्ञानेश चव्हाण सर होते, मस्के सर होते ना, वगैरे. सगळे होते. होते हा ना, तर शिवराज ते होते, काही जणांचं चव्हाण सर होते, काही जणांचं म्हणणं जामनिक आलं, होते. की जगदाळे हं. सरांनी काही जणांना बोलू दिलं नाही, दमदाटी केली. नाही हो, असं कशामुळे दमदाटी? बोलू नका तुम्ही मधात म्हणून. नाही, नाही. असं कधी आता आम्ही तर होतो माझ्यासमोर तर काय असं झालं नाही, घडलं नाही. नाही, ते किंवा एक मी तर काय झालं असं ऐकवत नाही. आणि ते पुन्हा दुसरी उलट एक त्यांचे गोष्ट. आभार मानायला पाहिजेत, की एवढं त्यांनी लावून हो ना. धरल्यामुळं मग किमान तेच ना साहेब. 2 वेळेस शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले. हो, हो, हो. आतापर्यंत कुठलेही शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले आले नव्हते. नाही. हां, हां. आणि स्वतः गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी हो. 2दा आले. हां. ते एक हे आपल्या झालं. आंदोलनाचं हो. यश आहे. हं, हं. शेवटी ही चर्चा माननीय मुख्यमंत्र्याबरोबर होऊन हं. निर्णय झालाय ना, की बाबा आता मार्च अडचण आहे कारण दुष्काळ पडू शकतोय असं वाटतंय त्या अल निनोमुळे आणि हे मार्चमध्ये. संकट येऊ शकतंय. त्यामुळे आता कुठलेही मोठे आर्थिक विषय घ्यायचे नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा पुढं आपण द्यायचे आपल्याला परंतु आज नाही पण पुढं देऊ असं मार्चमध्ये माननीय सांगा. मुख्यमंत्री मार्चमध्ये. महोदयांनी सांगितलं हो, त्यांना. मार्चमध्ये नाही. हां. मार्च पण नाही आम्ही सगळे मिळून बरं, सगळे बरं साहेब. आमदार आमचाही प्रयत्न आहे हां, की हां, हां, हां. किमान पुढचं जे नागपूरचं अधिवेशन होणार आहे हां. त्याच्या अगोदर ज्या पुरवणी मागण्या खूप सादर होतात तर धन्यवाद, धन्यवाद त्याच्यामध्ये साहेब. मिळावं हाच आम्ही प्रयत्न सगळे खूप, मिळून खूप, करणार खूप, आहोत. खूप तेच म्हणलं साहेब, एवढं मोठं आंदोलन केलं आणि अहो ते आंदोलन पुन्हा केले ते पुन्हा वाया जाते का? पुन्हा आंदोलन केलं पु म्हणून किमान सरकारनं बैठक हां. घेतली, नाही पुन्हा मुख्यमंत्र्यापर्यंत पुन्हा ही पुन्हा त्या गोष्ट गेली, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. पुन्हा दोन्ही त्यांचं. उपमुख्यमंत्री महोदयांनी हां. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की नाही आपल्याला द्यावं लागतंय. त्यांना टप्पा मागच द्यायला पुन्हा पाहिजे होता पुन्हा आपल्याला. त्यांचं म्हणणं काय आलं, की जगदाळे सरमुळेच लांबलं. जगदाळे सर म्हणले, की नाही 7, हो, 8, 7, तसं असं 7, वैयक्तिक कुणावर घ्यायचं नाही. ही 7, सगळ्याचा विषय महाराष्ट्रातल्या 7. हां, शिक्षक हां. असं कर्मचाऱ्याच्या. असं काही झालं नाही आपसात समजा. काही हे सगळं कोणीही काही करू नका. बरं, बरं शेवटी साहेब, बरं. मी काय म्हणून अनुदान भाषणात म्हणलो हो. तरी जगदाळे सर म्हणले नाही हे शिक्षक समन्वय संघ म्हणा. अच्छा, म्हणजे अच्छा. हां, हां. त्यांचा बाबा सगळ्यांसोबत घेऊन सगळंच. जायचं. हो, शेवटी हो. प्रश्न सुटला पाहिजे. सुटला पाहिजे, श्रेय सुटला पाहिजे. कुणाला नको. आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो आम्हाला श्रेयच नको. शेवटी ठीक हा आहे, ठीक आहे. प्रश्न सुटावा ही आमची भूमिका आहे. चालेल, चालेल त्यामुळे साहेब. आम्ही परत ह्या अधिवेशनाच्या पूर्वी प्रयत्न करून काही हो. तरतूद होत आहे की यासाठी निर्णय व्हासाठी यासाठी प्रयत्न करणार. ठीक काळजी करू ठीक नका. ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. हो. हां. हो.